गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळतंय। पूर्व आणि मध्य भारतात उन्हाचा कडाका वाढला असून प्रचंड उष्णता जाणवत आहे, तर दुसरीकडे उत्तर भारत आणि इतर काही राज्यांमध्ये पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये। पुन्हा एकदा आयएमडी कडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। त्यानंतर आता उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान सध्या देशावर दुहेरी संकट पाहायला मिळतंय। काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। या 3 राज्यांमध्ये पुढील 3 दिवस प्रचंड उकाडा जाणवणार आहे। या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। येथील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या देखील पुढे जाऊ शकतं असं हवामान विभागानं म्हटलंय। दुसरीकडे लडाख, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। दरम्यान सध्या देशावर दुहेरी संकट पाहायला मिळतंय। एकीकडे उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार आहे, तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय।